नमस्कार. शिरोनामामध्ये आपलं स्वागत. आजचा आपला जो विषय आहे तो मतदान प्रक्रिया आणि ह्या मतदान प्रक्रियेमध्ये होत असलेलं अर्थपूर्ण नियोजन. मित्रांनो, आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन हे ज्यावेळेस कार्यान्वित होते त्यावेळेस त्यांनी आचारसंहिता नावाचा प्रकार आपल्याकडे आणला की निवडणुकीमध्ये किती खर्च असायला पाहिजे आणि खर्च करताना तो पूर्ण खर्च निवडणूक आयोगाला सादर करणं बंधनकारक ठेवलं होतं. यामध्ये त्यांची जी भूमिका होती अतिशय पारदर्शक होती आणि त्यामधून त्यांना चांगल्या गोष्टी निष्पन्न करण्याची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आज तसं जर पाहिलं आपण, आज TN शेषन यांच्यानंतर अनेक निवडणूक आयुक्त आले असतील, पण शेषन यांच्याप्रमाणे त्यांची कार्यपद्धती आहे असं कोणीच म्हणणार नाही. एक विधानसभेची निवडणूक आपण घेऊयात आत्ताची झालेली. तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आता सर्वजण असं म्हणतात की आणि ज्या पद्धतीचा निकाल लागला त्याच्यावर पण आज आरोप होतो की कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. मग हा चुराडा झाला, मग हा निवडणूक आयोगाला दिसला नाही का? किंवा याचा हिशोब कोणाकडे नेमका? हे जे आरोप होतात त्याच्यामध्ये काय पुरावे आहेत का, त्या तथ्य आहे का? आपण ते ॲक्च्युली त्याबाबत आपण प्रश्नचिन्हच आहे आपल्या सगळ्यांसमोर. आपण शिरूर विधानसभा या मतदारसंघाचीच नुसती जर परिस्थिती पाहिली ते गेले 4 पंचवर्ष मी आपण एक पाहतो की निवडणूक बाय निवडणूक आपल्या याच्यामध्ये खर्च वाढत चाललेला आहे. खर्च इतका वाढत चालला आहे की म्हणजे आश्चर्यकारक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघामध्ये शिरूर हवेली हा एक असा मतदारसंघ आहे की त्यामध्ये प्रचंड असा अर्थपूर्ण नियोजनाचा भाग पाहावयास मिळतो. यावेळेस तर अशी चर्चा आहे की जवळपास 100 कोटीहून अधिक खर्च या निवडणूक प्रक्रियेमध्ये झाला. आता याला कुठला पुरावा नाही, मात्र चर्चा मात्र होतच राहतात. निवडणूकची प्रक्रिया असती त्याच्यामध्ये उमेदवार जे पैसे खर्च करतात त्याचा पूर्ण हिशोब त्यांना द्यावा लागतो, निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. परंतु मतदानाच्या दिवशी जो काय प्रकार घडतो तो अदृश्य प्रकार म्हणतो, त्याला काही पुरावाच नसतो आणि त्याला तेरे बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीने सगळं असतं. कधी या संदर्भात कोणी आपला ओहापोह करताना कोणी दिसत नाही. परंतु ज्या पद्धतीने मतदानामध्ये अर्थपूर्ण नियोजन होतं असतं की सकाळपासून जे मतदान होतं ते हळूहळू होतं आणि दुपारी 3 नंतर अचानक ते गर्दी उसळती. ती का उसळती? तर मतदार नेहमीच आता अलीकडे अपेक्षा करू लागलेले आहेत. एक स्लम एरिया जो असतो, झोपडपट्टी एरिया म्हणतो आपण त्याला, की अल्प आर्थिक ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा पद्धतीच्या लोकांनी अशा पद्धतीच्या अपेक्षा केल्या तर ते आपण समजू शकतो. पण अलीकडं ज्या लोकांना चांगला पगार आहे, ज्यांचं आर्थिक उत्पन्न चांगलं आहे, असे लोकसुद्धा निरोप पाठवतात उमेदवारांकडं, त्यांच्या प्रतिनिधींकडं वगैरे आणि अपेक्षा करतात. ही अत्यंत भयानक आणि आपल्या लोकशाहीसाठी मारक गोष्ट आहे. कारण ही ज्या पद्धतीने आपण मतदान म्हणतो, मतदान याचा अर्थ होतो आपण मतदान करतो. पण अलीकडचे प्रकारची जी परिस्थिती पाहतो तिथे मतदान हा शब्द बदलावं काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्या दिवशी ज्या पद्धतीचा चोरडा होतो तो अत्यंत भयानक आणि निंदनीय असं मला वाटतं. कारण अशा पद्धतीने जर निवडणुका होत असतील तर इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या सक्षम एखाद्या चांगल्या होतकरू माणसाने निवडणूक लढवायचीच नाही का? ज्यांच्याकडे टक्का आहे, आर्थिक सक्षमता आहे, अशाच व्यक्तीने आता इथून पुढे निवडणूक लढवायची का, असा हा फार मोठा प्रश्न आहे. कारण आज विधानसभेसारख्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रकारच्या अपेक्षा मतदारांनी व्यक्त केलेल्या आपण शिरूर हवेली मतदारसंघात मी पाहिली, स्वतः पाहिली. त्याला पुरावे नाही किंवा याचा वापर होत नाही, याची कुठली चर्चाच होत नाही. कारण याला सगळ्यांना ह्याच्यामध्ये आनंद मिळत असतो, मतदारांना मिळतो आणि उमेदवाराला पण मिळत असतो. त्याच्यामुळे ह्याची चर्चा कोणी करताना कोणी दिसत नाही. आता इथून पुढच्या अनेक निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, बाजार समित्या आहेत. तर या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. जर विधानसभेला एवढ्या मोठ्या पद्धतीने जर अपेक्षा पूर्ण केल्या असतील मतदारांच्या उमेदवारांनी, तर नगरपालिकेला मात्र ह्याच्यापेक्षा मोठी अपेक्षा असतात. आणि असं जर असेल तर मग निवडणूक लढवायची कोणी? फक्त आर्थिक सक्षम व्यक्तींनीच? लोकशाहीची ही ज्या पद्धतीने हत्या चाललेली आहे मित्रांनो, ही हत्या तुम्ही आम्ही थांबवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही पण आहात, आम्ही आहोत, सर्वजण आहोत. या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीचे काढलेली जी काही प्रकार घडतात हे प्रकार रोखण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे
असं शिरोनामाला वाटतं. एवढं बोलून इथं थांबतो. पाहत राहा फक्त शिरोनामा.